नागोठणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश सोहळा। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोठणे नगरीत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर मेळावा, पक्षप्रवेश आणि नगराध्यक्ष नगरसेवक यांचा भव्य सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला। या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते, माजी जिल्हाप्रमुख, माजी संपर्क प्रमुख किशोर जैन आपल्या हजारो समर्थक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार पक्षात दाखल झाले। यावेळी खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती लाभली। अजित पवार यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून सुनील तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन विकासाच्या मुद्द्यावर आपण पक्षप्रवेश केला असल्याचं किशोर जैन यांनी यावेळी म्हटलेलं आहे। यावेळी अजित पवार आणि सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले आहे। काही नाही, आम्हाला सगळीच कामं करावी लागतात। मागे तटकरे साहेबांनी सांगितलं होतं या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविकांच्या सत्कार समारंभाच्या निमित्तानं आलो होतो। मी आता ताबडतोब आता मुंबईला चाललेलो आहे। तेही काम करायचं आहे, हेही काम करायचं आहे। शेवटी निवडणुका पण महत्त्वाच्या आहेत, परंतु त्याचबरोबर कार्यकर्त्यांचं स्वागत करणं आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करणं तेही तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणून रायगडमध्ये आलो। प्रत्येकाला मी मगाशी सांगितलं, संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे। कुणाला कुठं जायचं आहे ते जाऊ शकतात, तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याबद्दलची चौकशी करण्याचं काम संबंधित जी कोण एजन्सी आहे किंवा जी कोण संस्था आहे ती त्या ठिकाणी करेल आणि त्याच्यामधनं दूध का दूध, पाणी का पाणी पुढे येईल। भाजपनीच पालावा काय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे। सगळ्यांनीच युती धर्म पाळला पाहिजे, आम्ही पण त्या ठिकाणी पाळतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, रायगड।